जय शिवराय मित्रांनो, मी आणि निखिल आज चाललोय मोठी गाडी आणा शेडवर. आजची धमाल शेवटपर्यंत बघा. नाही मोडले माझा उपवास आता. नाही चुकून खाल्लं तर चालतं. मामानं उपीट खायला घालून उपास तर मोडला. जाऊन दे म्हटलं, गाडी देतं गावात राहून टाकून आलो. मामाच्या गावाला आलो एवढा लाड असतोच आपला. मग काय मामाची बुलेट घेऊन निघालो शायनिंग माराय बाहेर. मग काय निखिल आणि मी बुलेट घेऊन गेलो शेडवर. इथं सुंदर आज बांधूनच होता. बोरचं मैदान असल्यामुळे पिस्टनला नेलता मैदानावर. हा गडी नाराज होता, मला ओळख पण देत नव्हता. तसं तर सगळ्या मैदानाला आपली घरचीच गाडी पळती, पण आज पिस्टनला पायरा होता म्हणून त्याला एकट्यालाच नेलता मैदानावर. जाऊन देत, आपलं मेन काम तर होतं मोठी गाडी आणायची. मोठी गाडी घेऊन आलो अमितच्या दुकानावर. मी मुंबईवरून खासा अमितकडे केस कापा येतो. बोल की आला का पाहुणे एवढी घरात आले तुमच्या तू निघाला बाहेर नाही. मला माहिती कुठे चाललाय तू. आयटमला भेटाय प्रत्येक जागा सांगायची नसते. बस काय ओम आपला जीवलग मित्र आहे. ओम्याची मजा मस्करी करून येतो आपल्या घरी. उरकून आज आपल्याला जायचंय बाहेर. तर आपण चाललोय वीरच्या यात्रेनिमित्त वीरगावी. बोला सवाई सर्जाच्या नावानं चांगलं. वीरची यात्रा ही 10 दिवसात. ह्याचा मोठा ब्लॉग आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे लवकरच. वीरच्या यात्रेतनं माघारी येत असताना धरणाजवळ आपली पिकअप दिसली. पिस्टन बोरच्या मैदानावरनं आलाच होता. प्रत्येक मैदानात हारजीत ही होतच असते. बैल फक्त आपण शर्यतीचा नादी म्हणून पाळल्यात. मग काय, घरातल्यांना सोडून मी पटकन गेलो शेडवर. मामा जोपर्यंत पिकअप घेऊन आलाच. बैल खाली सोडून दावणीव बांधला तरी बैल खुनशीतच होता, कारण आजचा पायरा फसला आणि मनासारखा गुलाल काय मिळाला नाही. मग काय, मला पण आज पप्पांच्या गावाला जायचं होतं म्हणून मी पिकअप घेऊन आलो घरी. मला सगळ्या गाड्या आहेत. तुझं काय नाही आता पिकअप पहिले घेऊन चाललो. मित्रांनो, आपला ब्लॉग लाईक आणि फॉलो करा विसरू नका. जमलं तर तेवढी कमेंट पण करा. आता मी निघालोय बेलावड्याला भंडाऱ्याला.